साठी देवा Hare
साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन
कीर्तन संतांचे पूजन घाली लोकांगण महाद्वारी आनंदे निर्भय सुखते ठाई सुख दुःखा नाही चाड आम्हा आणि कसायास न करी न धरी आस होई न उदास सर्व भावे मोक्षाम्हा घरी कामारी दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन लोकांगण महाद्वारी विठ्ठला विठ्ठला तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलं चिन्तयामि यदक्षरमणाकेयम् आनन्दं भज केवलम् श्रीमन्यवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो ज्ञानेश्वरा मानवेल संतासी
रंजव चित्तासी आपल्यात्मरूप गणेशो किल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हे जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता हे नवी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाली लोकांगण महाद्वारी जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्य मूर्तिमंत पृथ्वीतलावर प्रगटलेलं ढवण सर महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे मृदुंगाचे महामेरू हजारो विद्यार्थी त्यांनी तयार केलेले आहेत मृदुंग हा त्यांचा एक अति आवडता छंद महाराज हायस्कूल मध्ये शिक्षक असताना सुद्धा ते मुलांना त्या हायस्कूल मध्ये सुद्धा त्या संगीतातच आणि तत्व विचार करून सांगत होते अति तुमचं भाग्य मी त्यांना पत्रिका द्यायला का जावा तिथं दुसऱ्याने दादाचा फोन का यावा आणि मी त्यांना कुठं आहे तुम्ही म्हणलो आज लय मोठ्या घरी म्हटलो मी धवन सरांकडे बसलेलो आहे आणि थोडा ते गावालाच निघाले होते पण मी थोडा आग्रह केला चला आमचा कोकण पट्टा पाहायला कसा काय आहे तिकडं दर्या डोंगरामध्ये चला त्यांनी सुद्धा काय तुमचं आमचं भाग्य काय एवढे मोठे महाराज आज आपल्या गावामध्ये मृदुंगाचे महामेरू संगीत रत्न हरिभक्ती परायण ढवणजी सर या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या सर्व ग्रामस्थांच्या पंचकृषीतल्या भाविकांच्या वतीने एकदा त्यांचं टाळ्या वाजून जोरात स्वागत करायचं आणि त्यांना सांगायचं जरी आमचा ट्राय भाग असला डोंगरातला भाग असला थोडा कोकणातला भाग असला आम्ही तसे गरीब आहोत पण मनाने फार आम्ही श्रीमंत आहोत म्हणून माझा तर कालच खूप गेला याच्यामध्ये माणूस पैशाने किती श्रीमंत याला महत्व नाही मनुष्य वाणीला किती श्रीमंत आहे मनुष्य मनाने किती श्रीमंत आहे हा जो परिसर आहे ना सर्व प्रेमाचा परिसर आहे भक्तीचा परिसर आहे अत्यंत भाविक भक्त मंडळी आहेत सर्व टाळकरी बांधव सर्व चांगले गायक वादक आहेत चोपदार चार एक आणि विनेकरी महाराज दोन विनेकरी बर ठीक आहे चांगली आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत आता उद्या कार्याचं कीर्तन आपल्या वारकरी संप्रदायाच्या काही परंपरा असतात की सप्ताह म्हटलं तर सप्त्याच्या आरंभी कोणता अभंग घ्यावा मध्यंतरी कोणता घ्यावा समारोपाला कोणता घ्यावा काल्याला कोणता घ्यावा याची काय आहे नियमावली आता तुम्ही एवढं जागरण करून इथं बसलात मग तुमचा वेळ वाया जाता कामा नये एक एक क्षण आपला महत्वाचा आहे तो प्रत्येक क्षण परमार्थाच्या जर परमार्थाच्या माध्यमातून आहोत तर आपल्याकडून परमार्थच घडला पाहिजे एरवी काही आपण आपल्याकडून सातत्याने परमार्थ घडतो असं काही नाही आपण शिंदी सकट बुडालेलो आहोत कशात पाण्यात नाही संसार आहेत ना हा आजकालचा मंगळवारचा नाही अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार अनादि कालापासून आपण हे दुःख भोगत आहोत संसारामधलं फक्त सुख फक्त एवढ्या ठिकाणी आहे या रेंजच्या बाहेर गेले पुन्हा जसे होते तसेच एवढीच रेंज आहे फक्त परमार्थाची असो तो परमार्थ शुद्ध चित्ताने व्हावा चांगल्यांच्या संगतीत व्हावा चांगले कोण वाईट कोण हे तुम्ही ठरवायचे लक्षणावरून आपला वेळ आपला पैसा आपला काळ आपलं आयुष्य बर्बाद होणार नाही आशांच्या संगतीत राहायचं असे कोण आहे ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये एवढं उदार अंतःकरण आहे का त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा वास्तव्य करतो आहे जगाच्या कल्याणाकरता त्यांचे अवतार झालेले आहेत अशा सज्जनांच्या संगतीत परमार्थ करावा हिंदू धर्म आहे भागवत धर्म आहे आपला हा अनादी आहे
आणि अनादी कालापासून अनेक पंथ अनेक संप्रदाय त्याच्यावर प्रहार करण्याकरता उभे राहिलेले आहेत. बाहेरचे तर आहेत आहेत, पण आपल्यातले छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेरच्या शत्रूचं काही वाटत नव्हतं. महाराज बाहेरच्या शत्रूशी दोन हात करण्याकरता महाराज तयार होते, पण जे आतले शत्रू होते ना, जवळचे जे होते ना, विश्वासघातकी जे होते ना, त्यांच्यापासून जास्ती धोका. हिंदू धर्माचा सुद्धा असंच आहे. बाहेरच्यांना थोपवण्याकरता आमचे मोठमोठे वक्ते तत्पर आहेत महाराज, स्वामी विवेकानंदा सारखे. परंतु या धर्मामध्ये, ह्या हिंदू सनातन विश्वामध्ये जन्माला येऊन, त्यांचं अन्न खाऊन, त्यांचं पाणी पिऊन, त्यांचीच हवा ऑक्सिजन घेऊन त्यांच्या विरुद्ध बोलणारे बरेच सर्प जन्माला आले त्या भूमीमध्ये. त्यांना ठेचलं पाहिजे. तुम्ही ठेचायचे अनेक कारण आहेत, त्याच्यातले आता तो विषय नाही माझ्याकडे, नाही तर ते सर्व आम्ही बोललो असतो. असू द्या. आता शिकतो 20 महाराजांची यादी आली, अजून तो 2000 महाराजांची यायची आहे. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुम्ही पाखंडी आहेत, तुमचं खंडन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा आमचा जन्म सिद्ध आहे, त्याच्याकरताच आम्ही जन्माला आलेलो आहोत. आमचा जो धर्म आहेत ना, हा निज धर्म आहे, जगाच्या कल्याणाचा धर्म आहे, नास्तिकेतर धर्म नाही. ऐका, असे संत महात्मे या भूतलावर अवतीर्ण झाले. त्याच्यामध्ये आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व जगद्गुरु तुकाराम. तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराज. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य कुटुंबात जन्माला आले आणि या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जाऊन बसले. केवढा अधिकार. तुकिता तुलने रामेश्वर भट्ट कोण? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद ब्रह्मसूत्रादी ग्रंथ मुखोद्गत केलेले ब्राह्मण. आणि वर्णन कोणाचं करतात? सामान्य तुकाराम महाराजांचं. वर्णन काय करतात? एका कालचे कट्टर विरोधक ज्यांनी तुकाराम महाराजांची अभंग गाथा पाण्यात बुडवायला लावली, ते तुकाराम महाराजांचे शिष्य बनले. हा तुकोबारायांचा अधिकार. माझा वेळ नाही माझ्याकडे एवढा सर्व अधिकार सांगायला. असे महान साक्षात्कारी तुकाराम महाराज संत ह्या मूर्ती लोकांमध्ये अवतीर्ण झाले. आले, काही गरज नव्हती. आले, कुठून आले? कुठून आले? कुठून? ते मुंबईहून, कलकत्त्याहून. निवडणूक चालू आहे तिकडं बंगालमध्ये. आम्ही वैकुंठ
सांगायचंय. कोण आहोत आम्ही? वैकुंठवासी. आपल्याकडे पत्रिकेत लिहित्यात काय काय लिहित्यात? वैकुंठवासी. तो असतो नरकवासी, पण लिहित्यात शाईनास व्हायला काय हरकत? वैकुंठ या पदाचा अर्थ माहिती आहे का? भगवंताने आपल्या स्वतः करता राहण्याकरता निर्माण केलेलं स्थान, त्याला भागवतामध्ये वैकुंठ म्हटलेलं आहे. वैकुंठाचं वर्णन तुम्हाला सांगितलं असं काही कीर्तनकारांनी 16 वर्षामध्ये. वैकुंठ म्हणजे काय? नाही, वैकुंठ मी सांगतो 2-3 वेळा. एवढ्या काय माझ्या पाठ नाही, मला येतच नाही काही, पण मी करतो प्रयत्न. तुमच्या प्रयत्नाने करतो. तुमच्यामुळे आठवलं मला. जेथे नाही अधिव्याधी श्री पुरुषा समान बुद्धी, त्या ठिकाणी व्याधी नाही आधी नाही. म्हणजे काय माहिती आहे का? तिथल्या वैकुंठातल्या लोकांचे केस पांढरे होती नाही. कळलं का? त्यांना कोरोना होत नाही. कळलं का? कॅन्सरचं नाव तिथं नाही. पोटदुखी नाही, डोकेदुखी नाही, कोणताच रोग तिथं नाही. तिथं अन्न खायचं नाही, तिथं नरक यातना नाही, तिथं अमृत प्यायचं आहे. आणि वैकुंठातले महाराज कोणत्याही प्रकारचं दुःख जिथं नाही, त्याला वैकुंठ म्हटलं. आले कुठून? वैकुंठात. तिथं कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. आणि आले कुठं? मृत्यू लोकात. इथं कोणत्याच प्रकारचं सुख नाही. इथं सुख आहे. सुख आहे का? सुखाचा भास आहे. आपण सुखात जगतो का सुखाच्या आशेवर जगतो? आतापर्यंत आपलं जगणं झालं की महाराज 75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारायचं काय झालं. पुण्याला एक स्पर्धा होती आणि तिथं आयोजन केलं होतं आणि जवळजवळ 6-7 हजार म्हातारे 70च्या पुढची, म्हणजे माझ्या पुढची अशी बोलावली होती. आणि त्यांना सर्व आटोपलं. मग त्यांना सांगितलं एकेकाने आपलं मनोगत सांगा. आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कसला लाभ झाला, कसली हानी झाली, तेवढं आम्हाला सांगा. आणि थोडक्यात सांगा. 7 हजार म्हाताऱ्यांनी एकच उत्तर दिलं. म्हातारे किती? 7,000. उत्तर किती? एकच. काय उत्तर असं त्यांचं? एकच. काही खरं. महाराज चिंतन कीर्तन म्हणजे कीर्तन नाही, चिंतन लागतं त्याच्यामध्ये. नाही तर कीर्तन रतन ते बरं का. ऐका, काही खरं नाही. ज्यांनी 70 वर्ष संसार केला, संसाराच्या सुरुवातीला थोडस बरं वाटत. आता व्हॉट्सअप मुळे इकडचा फोटो तिकडचा जमल्या झटका येतो. अजून पहिली इनिंग नाही, अजून एक सुद्धा ओळखून झाली नाही. तेव्हा एवढं अख्खी मॅच झाल्यावर काय रात्रंदिवस तिचा फोटो पाहणारा फक्त त्याला 2 वर्षांनी भेटला. त्याला म्हणून हो तिचा फोटो दाखव. नसत केला तू तो सारखा तिचा फोटो पाहत होता. नाही फडाफडा बोलती लावच मिळत बघ तो म्हणतो मला माहिती
त्याचा अनुभव आहे संसारात. तुम्हाला काय वाटतं आपल्याला काय बोलती नाही काय त्या फक्त आपला पुरुषार्थ आहे आपण बोलत नाही सर्व सहन करतो धन्य तुकोबा समर्थ एवढा अधिकार आपला ऐका मी नाही नानोबाराय बोलले मी ओवी सोडून बोलणारच नाही महाराज की सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैची सुख निद्रा अंथुरणी अर्जुना मुक्ती लोकांमध्ये आणि सुखाची गोष्ट कोणाही विचारा कुठेही विचारा कधी विचारा जय हरी कस काय त्याच काय उत्तर राहत बरे इकडे काय मला माहिती नाही पण आमच्या त्या भागामध्ये ना जय हरी कसं काय बरे कसं बरं म्हणायला त्याचा गिअर पडतच एवढा त्याचा तो गिअर त्याला आईलच राहत नाही ना त्या गिअर पडत नाही रात्री कीर्तन होतो बरं फक्त संतांचं आहे तुम्ही बरं म्हणता तुम्ही चपला काढा तुम्ही संत तो म्हणे राहू दे घाचे संत घाचं काय आहे म्हणे मग तुम्ही नाही आता म्हणले का बरे अरे बाबा लोक म्हणत्या बरं म्हणून मी म्हणतो बरं नाही तर काय खरं नाही काय झालं मग ते सांगायला सुरुवात करतो पूर्वीच जमाना कधी जाईल भरोसा नाही किती म्हटलं बाबा जमाना का बरं जमाना पुरी मिळती नाही लग्नाला तो म्हणे तिला मंगळे भेटा बर म्हणून दुःखी आहे का झाल्या आज नाही उद्याचं मग कधी बी म्हटले मग का दुःखी आहे म्हटले ते लहान पुरे ना चौथ्यांदा दाबीला म्हटले म्हणून दुःखी का नाही ना ते नोकरीवाला घरी रुपया पाठविना म्हटले म्हणून दुःखी का नाही ना ती सारखी आजारी ना म्हटले म्हणून दुःखी का नाही ना 2 अटॅक येऊन गेले ना मला तिसऱ्याची वाट पाहून तुझं म्हण दुःखी का सुखी आहे तू कसं सुखी आहे तू रामदास स्वामीचे श्लोक वाचा मनाचे जगी सर्व सुखी असा कोण आहे असं त्याचा कीर्तनामध्ये जगी सर्व सुखी हे कुठलं कीर्तनामध्ये म्हटले महाराज आमच्या गावात आहे सर्व सुखी आहे म्हणलो तो महाराज असं नाही म्हणे मग तो श्रीमंत असं नाही म्हणे म्हणलो तो अंगार खाता असं म्हणे नाही मग असं सर्व सुखी कोण मग त्यांनी उत्तर दिलं ते ऐकायसारखं तो म्हणे निर्लज्जम सदा सुखी त्याला लाज नाही वरच्या गल्ला मारला का खालच्या गल्ला तिकडं बाहेर मारला का त्याला लाज आमच्या का म्हणतात बा कोडग्या लाज नाही कालचा कोडगा आज नाही असं म्हणतात काय म्हणे जाऊ द्या ऐका तेव्हा ह्या मोठी लोकांमध्ये सुख नावाची वस्तू शोधून सुखाचा भास होतो सुख मिळत नाही कारण शोधलं का कधी कार्याचं कारण शोधलं का उत्तर सापडत असतं त्याचं कारण आहे जगत हे मायाधिकृत आहेत 7वा देवस्थान तुम्ही ज्ञानेश्वरीचा भगवान म्हटले अर्जुना हे जगत निर्माण करण्याकरता मी एका बाईची नियुक्ती केलेली आहे कोणती बाई सांगितलं माया दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तय अर्जुना दैवी आहे त्रिगुणात्मक आहे माझी आहे परंतु अलौकिक आहे माया शब्दाचा शब्दकोश बघा माया शब्दाचा शब्दकोश बघा वेदांतामध्ये मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जीचं मुळात अस्तित्वच नाही पण प्रत्येकाला अनुभवाला आल्याशिवाय दृष्टांत सांगायला वेळ नाही
तरी पण छोटासा एवढा एवढा सांगतो. काय झालं, या मायेची चर्चा चालली. एक दिवस नारदाने भगवंताला विचारलं, देवा ही तुझी माया आहे, एवढ्या लोकांना हसवते, एवढ्या लोकांना रडवते, एवढ्या लोकांना सुख देते, एवढ्या लोकांना दुःख देते, कशी आहे रे, दाखव तरी मला. भगवान म्हटले, भानगडीतच पडून नको म्हणलं माणसं ऐकती नाही, त्यांना उत्सुकता निर्माण होती, नक्की काहीतरी असं विशेष आहे. देव दाखव ना माया, देव दाखव. म्हटले, अरे बाबा विषाची काय परीक्षा घेतो. एक जण म्हटला, विष कसं लागतो मी पिऊन पाहतो तुम्हाला सांगतो. पियाला सांगायला शिल्लक राहिला, या गोष्टीचा अनुभव घ्यावा का. तसं मायाच्या संबंधाने, माया भगवान म्हटले साधू संतांना, तुका म्हणे माया होय दाशी लागे, तुला काय करत नाही. तरी पण नारद म्हणे, दाखवा दाखवा दाखवाच. कपिला षष्ठीचा योग आला. कपिला षष्ठी, कपिला षष्ठी किती दिवसांनी येत असते, नाही किती महिन्याने, नाही किती वर्षाने. मोठा गाडा अभ्यास कपिला षष्ठी. बहादूर नाही माझ्याकडे एवढा, नाही तर मी सर्व विस्तार केला असता. आणि मग नारदाला आनंद झाला, त्या रथात बसवलं. तिथं ही नगरी माझी तुमचीच म्हणे महाराज, हे सैन्य तुमचं, हा वाडा राजवाडा तुमचा, आम्ही मंत्रिमंडळाची सर्व मंत्री आम्ही तुमचे. आणि मग मुख्य प्रधान म्हटला, अजून तर खरी भेट पुढंच आहे. म्हणजे काय, मग राणीला, ही राणी सुद्धा, ही राणी ती काही साधी नव्हती महाराज. देदीप्यमान असा तिचा चेहरा, नाशी गोरी गोरी पान नाशी. नारद तर म्हणे, भगवान देता आहे तो. एवढा आनंद झाला ना संसार सुरुवात नारदाचा. पहिला मुलगा झाला, राज्यकारभार व्यवस्थित चालला. दुसरा मुलगा झाला, राज्यकारभार व्यवस्थित चालला. तिसऱ्यांदा राणी गरुड. आणि नारद बाहेर चक्रा मारत होतो. सुईन आतमध्ये बाळंतपण करत होती. आणि थोड्या वेळाने आतून आवाज आला आणि सुईन डोळे पुशीत पुशीत बाहेर आली. नारदाने विचारलं, काय झालं, काय झालं. पोरग गेलं का. ती म्हणे, पोरगही गेलं, पोराची मम्मी गेली. आता काय करू, आता माझी बायको गेली, आता माझा संसार गेला, आता मी काय लागलो उरबाडवायला. नारद स्वप्न मायेमध्ये लागलो दुःख करायला. मग लोकांनी धरलं बाजा चालायचा, मूर्ती लोक या, असं काय तसं काय. मग नारदाचं लक्ष पुढे गेलं, तो 2 काट्या बांधित होते. का नाही घरीच होत्या. इकडं कसं काय मला नाही माहिती. आमच्याकडं मेल्यानंतर किती श्रीमंत असू द्या, बंगल्यावर जाळतीच नाही, डायरेक्ट चौघांच्या खाद्यावर. झाला प्रेत रूप लक्षेला ठाव. ताटक्या पाहिला. नारद म्हणे, राणी एकटीच मिली, 2 ताटक्या कशा करता. म्हणे, आमचा पहिला नियम आहे, राजा जर गेला तर समुद्रामधून, नदीमधून, गंगेमधून येणारा जो पुरुष असेल तो आमचा राजा. पण आमच्याकडे राणी जर मिली तर राणी बरोबर राजाला सती जावा लागत. नारद म्हणे, आमच्याकडे असं मी नाही जाणार. ते म्हणे, तुला बांधून येणार, शिट्टीवर ठेवणार, पेटून झाडा तुला जाणार. नारद म्हणे, जाणार असं. ते म्हणे, आम्ही बरोबर चालवतो का नाही पा. धरला नारद आणि बांधला त्याच्यावर. कशावर, जिवंत नारद्या बांधला. पाहत्या काय माझ्या गंध असा तसा तरी पण बांधायचा. सापडायला संधी मग बळी या पडे बनी तुकोबरायांचं प्रमाण आहे. आणि तो लागला हातपाय फोडायला. आणि मग ते नेला, ते चितेवर ठेवला आणि चिता पेटवायचा टाइम. देवा देवा धाव, देवा मी मिळलो. आता देवा आठवलं. नारदाची ती गती.
तेव्हा देवा ठेवला. आपलं काय करायचं? ऐका, देवा धावा, देवा धावा, देवा धावा. भगवंताने हळूच माया घेतली काढून. त्या आंघोळ करून बाहेर निघत होते. ते मिळत होते त्या पितांबराच्या. जसं आलं तसं देवा, देवा मला वाचवा, देवा मला वाचवा म्हणे. अरे माझं अंग कोरडं झालंय, तू आता पाण्यातून आला, तू माझं अंका ओढतो. नाही म्हणजे देवा मला वाचवा, देवा. अरे झालं काय? झालं म्हणजे त्या लोकांनी मला देव बांधलो. कोणत्या लोकांनी? मी राजा झालो होतो, मला 2-3 पोरं झाले होते, माझी राणी मिली. कोणची राणी, कोणचं राज्य, कोणते मुलं, कोण? अरे आपण गंगेवर आंघोळीला आलोय, तू आंघोळीला गेला होता म्हणे. मग इतका टाइम होत ते काय? माया. नागाचं नाही महाराज, आपल्या असायची. नागाचं फक्त उदाहरण आहे, आपलं असंच आहे. ऐका, आणि मग दैवी गुणमयी त्रिगुणात्मक रजोगुणी तमोगुणी सत्वगुणी 3 प्रकारची माया. जगामध्ये लोक सुद्धा 3 प्रकारचे, प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले असू दे. तेव्हा अत्यंत महत्वाचा मुद्दा राहून गेला आपला, अत्यंत महत्वाचा. अशा ह्या दुःख रूपी संसारामध्ये, मृत्यू लोकामध्ये वैकुंठ सोडून संत महात्मे इथं आले. आपला हा मुद्दा होता. येण्याचं काही कारण होतं का? अजिबात नाही. कारण येण्याकरता कर्म शिल्लक लागतं. काय म्हटले ज्ञानोबाराय? आगा कर्मे जे तैके सुख दुःखे तया ते भोगावया यावे. ह्या देहाला येण्याकरता कर्म शिल्लक. संतांचं कोणतंही कर्म शिल्लक राहिले. ज्ञान अग्नीने त्यांचे कर्म अकर्माचे काष्ट भस्मसात झालेत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. सुखदुःखाच्या पलीकडे गेली अवस्था त्या संतांची. मग कशा करता आले? हे तुमच्या आमच्या करता, तुम्हाला आम्हाला योग्य मार्गाने नेण्याकरता, तुमच्या आमच्या जीवनातलं अधिदैविक आधी भौतिक आध्यात्मिक दुःख नष्ट करण्याकरिता, तुमच्या आमच्या जीवनातलं दुःख घालवण्याकरता
तुम्हाला योग्य स्थानाची प्राप्ती करून देण्याकरता संत महात्मे इथं आले आणि स्वतः तसं वागून दाखवलं. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत बर का, जंत नाही. कारण अलीकडच्या काळात संतांपेक्षा जंत फार झाली. एवढा चांगला संप्रदाय, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, एवढं असताना दुसरे वाण सुटे का जात्याच कशाला हा समाज मला ते कळतच नाही. मला काय कमी केलं ज्ञानोबराने तुकोबराने आपल्याला? कशाला इतर धर्म इतर लोकांच्या भूमीच्या पाठीमागे लागतात आणि फसतात. एक लक्षात ठेवा, वारकरी फसत नाही महाराज. बडे बडे मासे फसले, त्याच्यामध्ये एक वारकरी नव्हता. कारण त्यांना हे जे ज्ञान दिलेलं आहे ज्ञानेश्वरीचं, भागवताचं, गाथ्याचं, हे ज्ञानोबरायाने, तुकोबरायाने, नामदेव महाराजाने, एकनाथ महाराजाने आम्हाला शिकवलं. संत कोण आहे, असंत कोण आहे याचा आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला प्राप्त करून दिले साधू संतांनी. म्हणून आपला पाय फरकत नाही, आपण घसरत नाही, आपण फसत नाही, आपण शाश्वत स्थानाच्या मार्गाने निघतोय. कारण आपल्या करता त्या संतांनी आपलं सर्व जीवन व्यतीत केलेलं आहे. अरे या मूर्ती लोकांमध्ये आपल्या पुरुषार्थाने भक्ती सामर्थ्य जगामध्ये नांदवलं महाराज. धन्य म्हणवी इहलोकी लोका भाग्यामी तुका देखीला. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अशा तुकाराम महाराजांच्या भक्तीने भगवान परमात्म्याने समोर येऊन बोलायला सुरुवात केली. तुकाराम महाराज कृतयुगामध्ये तुम्ही प्रल्हाद होते. लक्षपूर्वक ऐका बरं का. जेवढं ऐकायचं थोडं ऐका, पण लक्षपूर्वक ऐका. तुकाराम महाराज कृतयुगामध्ये तुम्ही भक्त प्रल्हाद होते. त्रेतायुगामध्ये तुम्ही राम भक्त अंगद होते. द्वापार युगामध्ये तुम्ही उद्धव होते आणि कलियुगामध्ये नामदेव झाले आणि ते पुन्हा जगद्गुरु तुका अवतार. तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे.